विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय? मोड ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लावर और ग्रुपिंग ऑफ फ्लावर ऑन द प्लांट, इट इज कॉल्ड ॲज इन्फ्लोरेसन्स. म्हणजे आता इथे दिसतंय की हे फ्लावर एका डेफिनेट मॅनरमध्ये या प्लांटवर प्रोड्यूस होत आहेत, त्याला म्हणायचं इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्सचे दोन पार्ट कुठले? हे फ्लावर आणि नंतर त्याचा जो इन्फ्लोरेसन्सचा जो ॲक्सिस आहे, फ्लोरल ॲक्सिस ज्याला म्हणतात पिडंकल, हे दोघं मिळून काय तयार होतं? इन्फ्लोरेसन्स तयार होतं. आता इथं जे प्लांट आहे, जे आहे निशिगंध, या निशिगंधामध्ये कुठलं इन्फ्लोरेसन्स आहे? यामध्ये आहे रेसिम. आता रेसिम म्हणजे काय? की ज्यामध्ये ह्या फ्लोरल ॲक्सिसचं अपेक्स म्हणजे अपायकल बड ही फ्लावर फॉर्मेशनमध्ये वापरली गेली नाही आहे, म्हणून याची जी ग्रोथ आहे ॲक्सिसची कशी? इंडेफिनाइट, अमर्यादित आहे ती. नंतर याच्यामध्ये ओल्डर फ्लावर कुठे? बेसला, आणि यंगर कुठे? अपेक्सला. या कळ्या कुठे आहेत? वरती. म्हणजे ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर, फ्लावर कशी ओपन होत आहे? सेंट्रीपेटल मॅनरमध्ये. म्हणजे अगोदर हे ओल्डर ओपन होतील, जे बाहेर आहेत पेरिफेरीला, नंतर मधले ओपन होतील. याला काय म्हणायचं? सेंट्रीपेटल, किंवा त्याला म्हणायचं ॲक्रोपेटल. सक्सेशन कुठलं आहे? ॲक्रोपेटल. मग याचे कॅरेक्टर काय झालंय? ग्रोथ ऑफ इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस इज इंडेफिनाइट, अमर्यादित ग्रोथ आहे. ओल्डर फ्लावर कुठे? बेसला. यंगर कुठे? अपेक्सला. अपायकल बड इट इज नॉट युटिलाइज इन फ्लावर फॉर्मेशन. आता हे रेसिम इन्फ्लोरेसन्स कुठे आहे? त्याचं एक्झाम्पल आहे ज्याला आपण निशिगंध म्हणतोय, किंवा काय म्हणतोय आपण? ट्यूबरोज म्हणतोय. आता आपल्याला दुसरा टाईप पाहायचा आहे, दॅट इज सायमोज. आता बघा इथं रोज प्लांट आहे, या रोज मध्ये कुठला इन्फ्लोरेसन्स आहे? सायमोज. आता इथे दिसेल तुम्हाला, हे बघा या कळ्या आहेत बाजूच्या. पहिले काय आलं? आहे फूल. म्हणजे ओल्डर फ्लावर कुठे आले? अपेक्सला. यंगर कुठे आले? बेसला. बघा त्याच्या बेसला आहेत हे. ओल्डर ॲट अपेक्स, यंगर टुवर्ड्स बेस. आता याचं जे अपेक्स आहे ते कशासाठी वापरलं गेलं? फ्लावर फॉर्मेशनसाठी. अपेक्स और अपायकल बड इज यूज इन फ्लावर फॉर्मेशन. सो ग्रोथ ऑफ इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस कशी झाली? डेफिनाइट झाली. आता ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर इथं काय झालं? सेंट्रीफ्युगल. म्हणजे फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी, त्याला म्हणायचं बेसिपिटल सक्सेशन. दे आर अरेंज इन बेसिपिटल सक्सेशन. ग्रोथ ऑफ इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस इज डेफिनाइट. म्हणजे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसची ग्रोथ कशी आहे? डेफिनाइट आहे. आता लक्षात घ्या, इंडिव्हिज्युअल फ्लावरचा जो स्टॉक असतो त्याला काय म्हणतात? पेडिसिल. आणि इन्फ्लोरेसन्सचा जो स्टॉक असतो त्याला काय म्हणतात? पिडंकल. मग इन्फ्लोरेसन्सचे दोन पार्ट झालेत, पिडंकल म्हणजे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस आणि त्याच्यावर असलेले फ्लावर. आता इन्फ्लोरेसन्सचा फायदा काय होतो प्लांटला? हे बघा, आता ज्या वेळेला ग्रुपिंग होतं तर हे जे फ्लावर इझिली नोटीस होतात कोणाकडनं? पॉलिनेटिंग एजंटकडनं. म्हणजे आपल्याला पण लक्षात घ्या, फुलांनी भरलेलं झाड असेल तर आपलं लक्ष लागलीच जातं, पण आपण पॉलिनेटिंग एजंट नाही तर कोण? बर्ड आहेत, इन्सेक्ट आहे, आणि त्यामुळे इझी पॉलिनेशन होतं, म्हणजे पॉलिनेशनचे चान्सेस वाढतात. आता इथे लक्षात घ्या, हे मॅच्युअर झाले, नंतर पुढचे, नंतर वरचे. म्हणजे काय? फ्लावरिंगचा पिरियड वाढतो. नंतर इन सिंगल विजिट इन्सेक्ट कॅन पॉलिनेट मेनी फ्लावर. म्हणजे एका विजिट मध्ये पुष्कळशे फ्लावर, आणि त्यामुळे पॉलिनेशनचे चान्सेस काय होतात? इन्क्रीज होतात. आणि जर काही फ्लावर अगदी माहिती तुम्हाला अगदी छोटेसे असतात, इनकॉन्स्पिक्युअस, ठळक नसतात, तर मग ग्रुपिंगने काय होतं? ते ठळक होतं. आता समजा ज्वारी, बाजरी याच्यामध्ये बघा वरती जे कणीस ज्याच्यापासून तयार होतं, ऍक्च्युअली ते कणीस म्हणजे अगोदर काय होतं? इन्फ्लोरेसन्स होतं. ते छोटे छोटे जे फ्लावर होते ते नोटीस कशामुळे झाले? त्या इन्फ्लोरेसन्समुळे नोटीस झाले. तर त्याचे फायदे असतात. आता आपल्याला या दोघांमधले काय पाहिजे? डिफरन्स. आता इथे आपण पाहिलं रेसिम मध्ये ग्रोथ ऑफ इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस कशी आहे? इनडेफिनाइट. आणि सायमोज मध्ये डेफिनाइट. आता दुसरा डिफरन्स
apical bud is not utilized in flower formation or apex is not utilized in flower formation. इथं काय आहे? Apex is utilized in flower formation. नंतरचा डिफरन्स, ओल्डर फ्लावर ॲट बेस, यंगर टुवर्ड्स अपेक्स. त्यालाच काय म्हटलं आपण? ॲक्रोपिटल सक्सेशन. इथं काय? ओल्डर ॲट अपेक्स आणि यंगर टुवर्ड्स द बेस, यालाच काय म्हटलं आपण? बेसिपिटल सक्सेशन. नंतर ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर सेंट्रीपिटल. इथं काय? ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लावर सेंट्रीफ्युगल. तुम्हाला परीक्षेत असे डिफरन्स पण विचारले जातात. आणि एक्झाम्पल लक्षात घ्यायचा, ट्यूबरोज कुठले इन्फ्लोरेसन्स आहे? रेसिम. आणि रेसिम मधलं पण कुठलं? त्यामध्ये स्पाइक. स्पाइक म्हणजे काय? की हे जे फ्लावर आहे त्याला स्टॉक नाही, याला काय म्हणतात? स्पाइक टाइप ऑफ रेसिम इन्फ्लोरेसन्स. आणि सायमोजचं एक्झाम्पल काय? रोज. नंतर चायना रोज म्हणजे जास्वंद माहिती तुम्हाला. हे कसले एक्झाम्पल झाले? सायमोज इन्फ्लोरेसन्स. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून जो आपण सुरुवातीला टॉपिक मराठीत एक्सप्लेन केलेला आहे, तर आता मराठीत एक्सप्लेन केल्यानंतर इंग्लिशचा व्हिडिओ मी ॲड करणार आहे. कारण की हा जो टॉपिक आहे तुम्हाला परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये लिहायचा आहे, पण तुम्हाला समजणं सोपं जावं म्हणून आपण मराठीमध्ये ॲड केलेला आहे. तर आपण तो इंग्लिशचा व्हिडिओ मराठीचा पाहिल्यानंतर काय करायचं? आपण इंग्लिशचा व्हिडिओ पाहायचा आहे. What is inflorescence? The pattern of arrangement of flower on the floral axis, it is called as inflorescence. Here, see, this is the inflorescence axis on which this flower they are arranged. Then, in inflorescence, one or more flower may be present. For example, if one flower is present, that inflorescence is called as solitary inflorescence. Then which are parts of inflorescence? First important, that is flowers. And then stalk of inflorescence, it is called as peduncle. Remember this. Stalk of inflorescence is called as peduncle and stalk of flower is called as pedicel. Then types of inflorescence. How many types are there? 2 types. Racemose and cymose. See here, racemose inflorescence is shown, which I already explained you. Growth of inflorescence axis is indefinite as apex is not utilized in flower formation. Older flower at base, younger towards the apex. Then in cymose inflorescence, which is definite inflorescence, means growth is definite. Older flower at apex, younger towards the base. See here, older at apex and younger towards the base. That is the basipital succession. Here again these inflorescence type they are explained in detail. Racemose, which is also called as indefinite or indeterminate type of inflorescence. Why these 2 words they are used? Because the growth of inflorescence axis is indefinite. Then acropital succession means younger flowers at tip and older at the base. This arrangement is called as centripetal. Means see here, order of opening is like this, means from periphery to center, hence it is called as centripetal. Then growth is indefinite. Then cymose or definite or determinate type of inflorescence, means growth of inflorescence axis is limited as apex is utilized in the flower formation. See here, lateral axis also terminate in flower, that limits the growth of axis. Then older flower at the apex of the inflorescence axis. Then basipital succession, older at apex or terminal end and younger at the base. This arrangement is called as centrifugal and succession is called as basipital succession. Centrifugal, let's see,
here means from center to periphery called as centrifugal, and older at apex, younger towards the base, this is called as basipetal succession. Again same diagram is shown here. See, study the topics of biology by utilizing the diagram, which makes biology very easy. Read the topic by observing the diagram or specimen which are available in the surrounding if available. Just in this video at the starting I explain the inflorescence by specimen, and that make the topic easy and you will score more in biology at any exam, means maybe board or your competitive exam. Competitive exam, they are not different from the board exam. So conceptual study is very important. Do not recite anything. See, here difference is explained, which already explained in the starting of my video. So just revise differences from this again. Main axis terminate in flower, so growth is definite, where cymose. In case of racemose, main axis it is or terminal end, it is not utilized in flower formation, so growth is indefinite. Next, peduncle shows sympodial or multipodial growth, means many branches are there. Here monopodial growth. Peduncle means stalk of inflorescence. Then flowers are present in basipetal succession. Here flowers are present in acropetal succession. Arrangement of flowers centrifugal in cymose and centripetal in racemose. The grouping of flower is more common. Here it is less common. Then in case of cymose, first flower form at the tip. In case of racemose, first flower form at the base of the peduncle. The number of flower is definite. Here the number of flower is indefinite or unrestricted. Flower bloom at a long interval, flowers bloom at a short interval. Then newly formed fruits are protected by flower. Newly formed fruits are not protected by flower. Then examples of racemose inflorescence: gulmohar, that is Delonyx regia, then brassica, that is mustard. Then example of cymose inflorescence: lily, China rose and jasmine. See here, which are these type of inflorescence? Very simple. Racemose, as apex is not utilized in the flower formation, so it is indefinite type of inflorescence. Thank you friends.